26 जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका। 5 दिवस फायद्याचे, 5 दिवस भरपूर खरेदीचे। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा। काठपदर सिल्क साडी 299 पासून, सिल्क चुडीदार 3 पीस 349 पासून, कॅज्युअल शर्ट 249 पासून, सिगार पॅन्ट 149 पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध। 2700च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट। ऑफर 26 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअरमध्ये उपलब्ध। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा। खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाऊ कलजेराव बाबर यांचं वयाच्या 74व्या वर्षी आकस्मिक निधन झालंय। या दुःखद बातमीमुळे संपूर्ण खानापूर विधानसभा मतदारसंघावर दुःखाची शोककळा पसरली आहे। आमदार बाबर यांच्या पार्थिवाची विटा शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढून गारडी येथील पवई टेकावरील शोभाकाकी बाबर BCA कॉलेज प्रांगणात शोकाकुल वातावरणात आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत। आमदार बाबर यांच्या दोन्ही मुलांनी यावेळी चितेला अग्नी दिलाय। हजारोंच्या जनसमुदायाने साश्रू नयनांनी आमदार बाबर यांना अखेरचा निरोप दिला। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली। यावेळी सांगली पोलीस दलाकडून बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली आहे। आमदार बाबर यांना निमोनिया झाल्याने त्यांच्यावर सांगलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। आज बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली आहे। हजारोंच्या जनसमुदायाने साश्रू नयनांनी आमदार बाबर यांना भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप दिला। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावत श्रद्धांजली वाहिली। यावेळी सांगली पोलीस दलाकडून बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली आहे। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री सुरेश खाडे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, खासदार संजय काका पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, मानसिंगराव नाईक, जयकुमार गोरे, विक्रमसिंग सावंत, सुधीर गाडगीळ, अरुण लाड, सुमनताई पाटील, शहाजीबापू पाटील, विशाल पाटील, जिल्हाधिकारी दयानिधी राजा, पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंग देशमुख, अमरसिंग देशमुख, तानाजीराव पाटील, रोहित पाटील, प्रभाकर पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, सांगली महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंग कदम यांच्यासह प्रशासनातील अधिकारी, विविध गावचे सरपंच, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। मिरजत वखारबाग झोपडपट्टी अतिक्रमण काढण्यासाठी आज महानगरपालिकेचे अतिक्रमण पथक पूर्ण तयारीनिशी मोठ्या संख्येने कर्मचारी कारवाईसाठी हजर होते। 2 JCB, पोकलँड, अतिक्रमण पथकाचं वाहन अशी तयारी केली होती। यावेळी अतिक्रमण काढण्याबाबत नागरिकांनी जोरदार विरोध केला आणि आधी योग्य पुनर्वसन करा, मग अतिक्रमण आम्ही स्वतः काढू अशी भूमिका रहिवाशांनी घेतली। या भागातील लोकांचं स्थलांतर केले, तिथे कोणत्याही प्रकारची सोय नाही, लाईट नाही, पाणी नाही, घाणीचं साम्राज्य पसरले। त्याचबरोबर खुलेआम दारू अड्डा अशा बांधकाम अभियंता पांडव यांनी रहिवाशांची फसवणूक केली आहे। अधिकार नसताना अंदाजे घरे वाटप केली, कोणत्याही प्रकारची अधिकृत नोंद न देता घरे दिली, ती मुळातच वाटप झाली होती। त्यामुळे जुने मालक यांचा रहिवाशांचा हाणामारीपर्यंत घटना पांडव यांनी ताबा दिला होता म्हणून झाली। या अधिकाऱ्यांमुळे हेळसांड झाल्याचा आरोपही नागरिकांनी जाहीरपणे केलाय। बराच वेळ नागरिक आणि अधिकारी यांच्यात गोंधळ सुरू होता। आयुक्त यांनी वेळ देऊन योग्य ठिकाणी सोयीनियुक्त स्थलांतर व्हावं अशी भूमिका नागरिकांनी घेतली। त्यामुळे अतिक्रमण मोहिमेबाबत निर्णय झाला नाही, पण उपायुक्त साबळे हे आज अतिक्रमण निघणार यावर ठाम होते। सायंकाळी आयुक्त यांनी मिरज कार्यालय येथे बैठक घेतली। स्थलांतर करू उद्यापर्यंत मुदत देण्यात आली आहे। अल्पावधीत आपल्या कामाचा ठसा उमटवणारे आणि जिल्ह्यातील अवैध धंद्याचा बिबोड करणारे पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांची पदोन्नतीने बदली झाली आहे। डॉ. तेली यांची पदोन्नती झाली असून त्यांची पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्या जागी पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असणारे संदीप घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। गृह विभागाने रात्री हे आदेश जारी केलेत। घुगे हे जिल्ह्याचे 43वे पोलीस अधीक्षक राहणार आहेत। दरम्यान घुगे हे लवकरच सांगलीचा पदभार स्वीकारतील असं सांगण्यात आले। तत्कालीन पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या बदलीनंतर डॉ. बसवराज तेली यांनी 20 ऑक्टोबर 2022 रोजी सांगलीचा पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारल्यानंतरच त्यांनी
पोलीस काका पोलीस दिदी हा उपक्रम राबवला. त्यातून शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी पोलिसांशी संवाद झाला. त्यानंतर शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांनी तडीपारी मोकासह प्रतिबंधात्मक कारवाईवर भर दिला. खुनी दरोड्यातील सर्व गुन्ह्यांचा छडा लावण्यात त्यांच्या नेतृत्वाखाली पथकाला यश आलं. सांगली शहरात रिलायन्स ज्वेलर्स या पेढीवर पडलेल्या सशस्त्र दरोड्याचा तपास आव्हानात्मक होता. त्यातील संशयितांची नावे निष्पन्न करत 3 आरोपींना जेरबंद करण्यात आले. डॉक्टर तेली यांच्या कार्यकाळातच पोलीस मुख्यालयाच्या नूतन इमारतीचं काम पूर्ण झालं. आता पूर्ण क्षमतेने कामकाज सुरू आहे. सांगली शहरात बीट मार्शल ही अनोखी संकल्पना त्यांनी राबवली आहे. प्रत्येक बीट मार्शलला मोबाईल क्रमांक देत ते नागरिकांना जाहीर करण्यात आले. त्यातून गुन्हे रोखण्यात यश आलं. तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या त्यांच्या क्षमतेनुसार आणि पसंतीनुसार करण्यात आल्या. अत्यंत पारदर्शी झालेल्या या बदल्यांमुळे पोलीस वर्तुळात चांगली चर्चा होती. जिल्ह्यातील वाढलेली अवैध धंद्यांची चैन तोडण्यात त्यांना यश आलंय. डॉक्टर तेली यांची सांगलीत वरिष्ठ पोलीस अधीक्षक म्हणून बढती झाली होती. आत्ताच्या बदलीतही त्यांना पोलीस उपमहानिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागात त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप घुगे हे यापूर्वी अकोला येथे होते. ते लवकरच सांगलीचा पदभार स्वीकारतील. आमदार अनिल भाऊ बाबर यांनी दुष्काळी भागाचे नेतृत्व करत असताना प्रगल्भ राजकारण केलंय. त्यांच्याशिवाय या भागातील राजकारणाची कल्पना आम्हाला करवत नाही. या भागात पाणी यावं आणि त्यातून दुष्काळी शेतकरी उभा राहिला पाहिजे यासाठी ते नेहमीच आग्रही राहिले होते. त्यांना यापेक्षा मोठं राजकीय पद मिळावं अशी त्यांची उंची होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून त्यांनी काम केले. त्यांचा आमचा नेहमीच स्नेह राहिला. 1990 पासून आम्ही विधानसभेत एकत्रित काम केले. जनमानसातील लोकनायक हरपला असल्याची भावना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलून दाखवली आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेतील एक आधारस्तंभ आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला एक अत्यंत चांगले दुष्काळाच्या प्रश्नावर अभ्यासू असणारे व्यक्तिमत्व आणि जिल्ह्यातील सर्व तरुण पिढीचे एक मार्गदर्शक हरपलेत. संपूर्ण जिल्ह्यातील सर्वात लोकांना हा धक्का अचानकपणे बसलाय. त्यांची कारकीर्द सर्वांनी जवळून पाहिली आहे. आयुष्यभर दुष्काळाच्या परिस्थितीशी ते झगडले. पाणी प्रश्नावर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बाबतीत आमच्यासारख्या तरुण पिढीला त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळाले. अनेक राजकीय निर्णयात स्वर्गीय साहेबांच्या बरोबर आम्ही आमदार अनिल भाऊंचा सल्ला घेत होतो. आमच्या कुटुंबाचा मार्गदर्शक हरपलाय. माजी आमदार मोहनराव कदम आणि भाऊंची मैत्री सर्वश्रुत होती. व्यक्तिगत मला अनिल भाऊंनी विधिमंडळाच्या कामकाजात खूप आधार दिला असल्याची भावनिक प्रतिक्रिया माजी मंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे. सांगली शहरातील गाव भागातील अतिशय गजबजलेल्या परिसरातील सोने कारागिराचा फ्लॅट चोरट्यांनी फोडून घरफोडी केली आहे. घरात ठेवलेल्या 10 तोळे सोन्यांसह चांदी आणि रोकड असा एकूण 4,57,200 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. फ्लॅटवर पाळत ठेवून चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटात घरफोडी केल्याचं पोलीस तपासात पुढे आलंय. सदर घरफोडीची घटना ही मंगळवारी सायंकाळी 6:30 ते 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी राजेश लाभशंकर नाईक यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी राजेश लाभशंकर नाईक शहरामध्ये सोने कारागिराचा व्यवसाय करतात. मंगळवारी ते कुटुंबासह काही वेळासाठी घरास कुलूप लावून बाहेर गेले होते. 2 तासांनी रात्री 10:30च्या सुमारास ते परत आले तेव्हा त्यांना फ्लॅटचं कुलूप तोडल्याचं निदर्शनास आलं. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता आतील साहित्य विस्कटलेलं होतं. तर कपाटातील 10 तोळे सोने, 200 ग्रॅम चांदी आणि रोख 90,000 असा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचं त्यांना समजलं. त्यांनी तातडीने सांगली शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची कल्पना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं. मात्र श्वान हे पथक परिसरातच घुमळलं. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. पाळत ठेवून ही चोरी करण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक केशव रणदिवे करत आहेत. वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील बोरगाव गोटखिंडी रस्त्याची डागडुजीसाठी टाकलेली खडी विस्कटून गेल्याने अनेक दुचाक्या घसरून पडत आहेत. या रस्त्यावरून जाताना शेकडो वाहनधारकांना कसरत करावी लागते. बोरगाव येथील शिवाजीनगर येथून या रस्त्याला सुरुवात होऊन गोटखिंडी येथे हा रस्ता मिळतो. या रस्त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांची, प्रवाशांची आणि ग्रामस्थांची सोय झाली आहे. परंतु सध्या या रस्त्यावर अनेक खड्डे पडलेत. ठिकठिकाणी हा रस्ता खचलाय. त्याच्या दुरुस्तीसाठी टाकलेली खडी विस्कटल्याने अनेक वाहनधारकांना अपघातांचा सामना करावा लागतोय.
दुचाकी वाहनांना आणि 4 चाकी वाहनांना कसरत करावी लागते। त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलाय। त्यामुळे हा रस्ता म्हणजे असून अडचण नसून खोळंबा बनलाय। यासाठी ठेकेदाराने तात्काळ लक्ष घालून टाकलेल्या खडीवर लहान मुरुम टाकून त्यावर रोड रोलर फिरवणं अशी दुरुस्ती करणं आवश्यक आहे, अशी मागणी ग्रामस्थ शेतकऱ्यांमधून होते। याबाबत शेतकरी संजय शामराव वाटेगावकर, ज्ञानेश्वर वाटेगावकर, अजित वाटेगावकर, जगन्नाथ सलगर, महादेव गावडे आणि रामचंद्र माने म्हणाले, खडी टाकून गेल्यापासून गेले 2-3 दिवस या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठेकेदार आणि अन्य कोणीही फिरकलं नाही। त्यामुळे पुढील कामे अर्धवट आहेत। शेतकऱ्यांना या रस्त्यावरून जाताना त्रास होतोय, तसेच अन्य पर्यायी मार्ग नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावं लागते। उर्वरित कामे तात्काळ न झाल्यास आम्ही सर्व शेतकरी आंदोलन करणार आहोत। जिल्ह्यातील जनावरांना लाळ खुरकचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे। आज अखेर 1,74,000 जनावरांचं लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे। जिल्ह्यात गायींची संख्या 3,24,756 तर म्हैशींची 4,93,998 अशी एकूण 8,18,754 जनावरांची संख्या। दरवर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान तोंडखुरी, पायखुरी, लाळ्या खुरगत या रोगाची लागण जनावरांना होऊ नये यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून या रोगाचं लसीकरण केलं जातं। मात्र जिल्ह्यात 40,000 लाळ खुरकतच्या लसी शिल्लक होत्या। त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने कारखाना आणि जिल्ह्याच्या सीमेवरील 12,000 जनावरांना लसीकरण केले। डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शासनाकडून 6,95,900 लसी पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाल्या। त्यानंतर प्रत्येक तालुक्याच्या मागणीनुसार लसींचा पुरवठा उपलब्ध करून दिलाय। त्यामुळे प्रत्येक गावोगावात जनावरांना लसीकरणाची मोहीम सुरू आहे। आज अखेर 72,848 गायी तर 85,973 म्हैशी असं एकूण 1,58,821 जनावरांना लसीकरण केलं आहे। उर्वरित जनावरांचं लसीकरण लवकरच पूर्ण केलं जाणार आहे। तसेच जिल्ह्यात शेळ्या मेंढ्यांची संख्या 5,84,800 इतकी असून 17,825 शेळ्या मेंढ्यांना PPRचं लसीकरणही केलंय।